नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हलविल्यास शिवसेना सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार. दिग्रस शिवसेना शहर प्रमुख प्रणित मोरे यांची स्पष्टोक्ती. दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हटविले जाणार ही केवळ अफवा असून आम्हा शिवसैनिकांची सुद्धा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा अशी इच्छा आहे आणि तो होणारच. परंतु जर का तेथील स्मारक कुणी हटविण्याचे प्रयत्न केल्यास दिग्रस शिवसेना सर्व ताकदीनिशी मैदानात उतरून प्रचंड विरोध करणार असल्याची स्पष्टोक्ती दिग्रस शिवसेना शहर प्रमुख प्रणित देवानंद मोरे यांनी दिली. आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विश्रामगृह दिग्रस येथे पत्रकार परिषदेमध्ये प्रणित मोरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेले कार्य, त्यांच्यासोबत असलेले निष्ठावंत मावळे या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आम्ही शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वारंवार या गोष्टीला उदाहरणाच्या फ्रंट साईडला करण्यात येणार आहे, पाठीमागच्या नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीला आपल्याला बळी पडू नये. कुणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व मागतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी किंवा वैयक्तिक राजकीय आपलं वजन वाढवण्यासाठी हा केलेला सर्व कोरफेड आहे. त्या सर्व गोष्टींचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो, विरोध करतो. छत्रपतींच्या नावावर तरी राजकारण करू नये. राजकारण करायसाठी पूर्ण खूप मोठं मैदान आहे. नेमकं राजकारण करायचंय, छत्रपती शिवरायांबद्दल करायचंय तर त्याचं ठोस सबूत उभे राहू. या गोष्टीला आम्ही कुठेही दुजारा देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातच होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं सध्या स्थितीत असलेलं स्मारक हे कोणीही त्याला तोडू शकत नाही. या सर्व गोष्टी अफवा आहेत, त्या गोष्टीला आम्ही खंडन करतो. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हे दुसरीकडे नेण्याचं एखादं कागदोपत्री कागद की नेमक्या ह्या गोष्टी कुठेच नाही आहेत. या संदर्भात सर्वपक्षीय बैठक प्रेमी आहेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा गाजावाजा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत. पण जेव्हा छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा बसवावा ही एकमेव इच्छा घेऊन समस्त दिग्रसवासी आमच्या सोबत होते, तेव्हा त्या स्मारकाला डिसमेंटल करण्याचं काम याच राजकारण्यांनी केलं आहे. या राजकारण्यांनी करत असताना तरी सुद्धा आम्ही पाठीमागे हटलो नाही, तरी सुद्धा आम्ही पाठीमागे माघार घेतला नाही. सतत मागील 5 वर्षांपासून छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा व्हावा ही समस्त दिग्रसवासियांची इच्छा आहे आणि समस्त शिवप्रेमींची इच्छा आहे. आणि त्याची आज बी शेवटच्या स्टेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची परमिशनची कागदपत्र मंत्रालयात आहेत. जेव्हा केव्हा मंत्रालयाकडून ह्याचा होकार किंवा नकार येईल त्यानंतरच दुसऱ्या जागेचा विचार केला जाईल. आणि तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं सद्यस्थितीत असलेलं जे नावाचं चौक आहे ते ऍज इट इज स्टँड आहे. त्याला कुणीही धक्का लावू शकत नाही. पण त्याच धर्तीवर जेव्हा आपल्याकडे पालकमंत्री महोदय आहेत, भरगच्च असा निधी द्यायला ते तयार आहेत की लहान वयात छत्रपती शिवरायांचा इतिहास, लहान वयात छत्रपती शिवरायांसोबत असलेले निष्ठावंत मावळे यांचा कुठेतरी प्रसार व्हावा. फक्त आज आपल्याला छत्रपती शिवराय माहित आहे, आपल्या मुलांना बहिर्जी नाईक माहित नाही, आपल्या मुलांना बाजीप्रभू देशपांडे माहित नाही, आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांसोबत असलेले जे काही निष्ठावंत मावळे होते, छत्रपती शिवरायांना शिकवणारी मासाहेब जिजाऊ असो, त्या सर्वांची कुठेतरी सृष्टी व्हावी. ज्या पद्धतीने सिंदखेड राजाला जिजाऊ सृष्टी आहे त्याच पद्धतीने दिग्रस शहरामध्ये शिवसृष्टी व्हावी. त्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा व्हावा ही एकमेव इच्छा नाही, तर छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य, छत्रपती शिवरायांसोबत असलेले निष्ठावंत मावळे, छत्रपती शिवरायांना शिकवणारे तुकोबा, ज्ञानेश्वरी, ज्या काही धर्मग्रंथ आहेत त्या सर्वांची जोपासना करून एक असं भव्य दिव्य दिग्रसला एक मानाचं स्थान निर्माण व्हावं यासाठी फक्त शिवसृष्टीची निर्मिती आहे. शिवसृष्टीची निर्मिती करताना ती जागा अद्याप फायनल नाहीये. आम्ही दिग्रसकर आहे, ज्या काही सामाजिक संघटना आहे, छत्रपती शिवरायांना मानणारे जे काही शिवप्रेमी आहेत, आपण एक त्यांचं सर्वांचं निवेदन घेऊ, त्यांनी आपापल्या पद्धतीने जागा सुचवाव्या, सर्वांच्या संगमताने आपण ती जागा फायनल करू. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं अश्वरूढ जे काही स्मारक आहे, अश्वरूढ पुतळा तिथे बसणार नाही किंवा ती जागा तुटणार आहे, या सर्व गोष्टी अफवा आहेत. त्या गोष्टीला कुठेही तारा नाही. त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आम्ही शिवसेनेतर्फे सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण या गोष्टीचा दुजारा करावा, आपण या गोष्टीला प्रसिद्धी माध्यमातून सांगावं की नेमकी परिस्थिती काय आहे.
हो आपण जे त्या सर्व गोष्टींच्या चर्चेसाठीच आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही शिवसेनेतर्फे पण तेच सांगू इच्छित आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोहण पुतळा होईल यासाठी सर्व डिग्रस मधील जनता, सर्व शिवप्रेमी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुढारी हे सर्वांचं एक मत आहे. पण सध्या जी वास्तविक परिस्थिती आहे की तिथून नॅशनल हायवे जाणार आहे, तिथे कुठेतरी त्या गोष्टीला कोणाचाही विरोध नाही, कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. मग या गोष्टीचं स्टांस लागतेच नेमकं कुठं, म्हणजे चर्चा होतेच कुठं की ह्यांचा विरोध आहे, यांचा विरोध आहे आणि यांचा विरोध आहे. सर्वांची एकमेव इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सद्यस्थितीत असलेलं स्मारक सध्या तिथेच अश्वरूढ पुतळा व्हावा, तिथेच छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण आहे त्या ऍज इट इज राहावं ही सर्व समस्त डिग्रस वासियांची इच्छा आहे. हे काय जेव्हा केव्हा खंबीरपणे साथ लागेल तेव्हा शहर प्रमुख या नात्याने आणि शिवसेना परिवार खंबीरपणे तिथे उभे राहील. डिग्रस शहराची नाक, डिग्रस शहराची अस्मिता, डिग्रस शहराचं वैभव असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ना कुणी राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष, ना कुणी राजकीय पुढारी किंवा कुणी त्याला कुणी तोडू शकत नाही आणि ते भविष्यातही तुटणार नाही याची ग्वाही शिवसेना शहर प्रमुख या नात्याने लोकांनी पाहिलं. आम्ही दिग्रसकर संघटनेने मात्र उद्याचे आंदोलन होणार असल्याचे जाहीर केले असून सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह आणि सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.